जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ट्रस्टच्या सर्वाधिक मिळकती सोलापुरातील नियोजित 2 उड्डाणपुलांमध्ये बाधित झाल्या आहेत. परंतु कुमार शंकर करजगी याने बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे भूमी संपादन विशेष अधिकारी विशेष घटक येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे याचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेतर्फे 2 वर्षांपूर्वीच पत्रकार भवन चौक येथील काही जागा उड्डाणपुलासाठी संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी हस्तांतरित केलेली असताना सुद्धा त्याचा मोबदला अजूनपर्यंत दिला गेलेला नाही. जुनी मिल कंपाऊंड मोरारजी पेठ येथील बाधित जागेच्या अवॉर्डमधून ट्रस्टचे नाव वगळण्यात आले होते. जुनी मिल ट्रस्टच्या संपादित केलेल्या पत्रकार भवन चौक, मोरारका बंगला, विजापूर रोड येथील जागांवर 16 अनधिकृत होर्डिंग्स कुमार शंकर करजगी, सोमनाथ रुक्मानंद करजगी व सुरेंद्र शशिकांत कर्णिक यांनी महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे, भूमी मालमत्ता विभागातील ज्युनियर इंजिनियर विक्रमसिंह पाटील व स्वप्नील पवार यांच्या संगनमताने बोगस कागदपत्रांवर श्री सद्गुरू ॲडव्हर्टायझर्स व शुभम एंटरप्राइजेस यांच्या नावे परवाने मिळवले आहेत व त्या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक पुणे, शिंगवी ज्वेलर्स, मलबार ज्वेलर्स असे अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभे आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी अतिक्रमण होऊन यशराज चौपाटी, यशराज मोटर्स, रुमाकार वर्ल्ड, डायमंड कॅफे, यशराज नर्सरी असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. कुमार करजगी याने जुनी मिल कंपाऊंड येथील जुनी मिल ट्रस्टच्या जागेत बोगस कागदपत्रांवर नागेश करजगी ऑर्किड स्कूल उभारले आहे. तसेच कंदलगाव येथे यशराज वायनरीज व मोहिनी वॉटर पार्क असे अवैध व्यवसाय चक्क सरकारी गट क्रमांक 301/2/1/1 या ठिकाणी सुरू आहेत. याबाबतच्या तक्रारी जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी सादर केले आहेत. या सर्व गोष्टींच्या तात्काळ चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुमार करजगी व सुरेश कर्णिक हे जुनी मिल ट्रस्टच्या भूखंड घोटाळ्यात 2017 सालापासून जामिनावर बाहेर असून त्यांना या ट्रस्टचे कोणतेही व्यवहार करू नयेत असे उच्च न्यायालयाचे सक्त आदेश असताना सुद्धा कुमार करजगी व त्यांचे हस्तक वारंवार या जागांमध्ये हस्तक्षेप करून करोडो रुपयांची अवैध मालमत्ता जमा करत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.